नाम चिंतन जुळली प्रीती भगवत भावना सर्वभूती तेची परमार्थ साधन मुखे नाम हृदयी ध्यान मुक्त केवल तेजोनिधी भगवान ज्ञानोबार जगद्गुरु श्री संत तुकोबार आदि सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग सद्गुरू भक्त निळोबा महाराज यांचा असून या अभंगाद्वारे निळोबा महाराज नामचिंतनाच्या संदर्भामध्ये प्रेम व्यक्त करतायत, अर्थात परमार्थाचं साधन सांगतायत। परमार्थाला पोहोचलेला साधक विषय ग्रह मोह ममता विरहित असतो आणि सर्वात मोठं उदाहरण दिलं ते शुकाचार्यांचं दिलं। अर्थात नामचिंतनाच्या संदर्भामध्ये प्रीती जडली पाहिजे अशा आशयाची मीमांसा करणारा हा अभंग आहे। विठाला विठाला गेले अनेक वर्षापासूनचा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज आपण पहिल्या दिवसाच्या या शेवटमध्ये प्रवृत्त झालेलो आहोत। दुसरं तिसरं वेगळं काय चिंतन करायचं म्हणून निळोबा महाराजांचा हा अभंग आपण सेवेसाठी घेतला आणि नामाचं काहीतरी चिंतन घडावं। आज पहिला दिवस आहे, काही ध्यानाचं चिंतन घडावं, काही नामाचं चिंतन घडावं म्हणून या अभंगाची ही योजना। अतिशय उत्साहामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह देखण्या स्वरूपामध्ये वार्षिकच हा उत्सव भोसरीकरांच्या आनंदाला एक कारण बनत असतो आणि म्हणून गेली अनेक वर्ष कार्यक्रम झाल्याच्या नंतर 6 महिने या कार्यक्रमाची चर्चा असते आणि कार्यक्रमाच्या म्हणजे अगोदर 6 महिने म्हणजे वर्षभरच या कार्यक्रमाची चर्चा असते। अर्थात सर्वच ही मंडळी जीव ओतून काम करणारे आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालतो ते कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय बापू अर्थात यानंतर आमचे आदरणीय फके महाराज असतील, ही सर्वच मंडळी, काशीद महाराज, आमचे माने महाराज, अर्थात हे वैष्णव विचार कीर्तन महोत्सव सर्व मंडळी, विशेष करून आमचे विशाल महाराज, आमचे निलेश भाऊ, आमचे गारगुटे महाराज, आदरणीय श्रद्धेय आमचे सोपान काका महाराज, आदरणीय गोळी साहेब, अर्थात ही सर्व व्यासपीठावरची सर्व मंडळी ज्यांची संवेदनीवरती साथ आहे ते आमचे हृदयस्थ संदीपजी महाराज, आमच्या कीर्तनाला आवर्जून आज उपस्थित राहिलेले आमचे हनुमंत महाराज शास्त्रीजी आणि ती भजन गाणारी सर्वच मंडळी, आळंदीकर, टाळकरी, साधक, ही सर्वच अर्थात ज्यांची गेले अनेक वर्ष मृदुंगाची साथ आहे, ज्यांचा 10 पडल्याशिवाय या कार्यक्रमाची सुरुवातच होत नाही। अर्थात महाराष्ट्राचं ताल वैभव माझे हृदयस्थ, माझे बंधू गंभीरजी महाराज, पक्वाजाला आणखी नाही का, आळंदीचा पक्वाज सवाईमध्ये नेला ही काही साधी गोष्ट नाही का, तिथं दारात सुद्धा उभं राहता येत नाही, एवढी योग्यता ज्यांनी प्राप्त केली ते आमचे गंभीर महाराज, अर्थात त्या साईडला सनत महाराज आणि आपण सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन। आणि जसे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, माऊली महाराज, अर्थात दुसरीकडे माऊली जशी वृत्ती देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत, आपला परमार्थ चालू झाला। आपण अनेक वर्षापासूनचा परमार्थ करतोय, कोणाच्या परमार्थाला 40 वर्ष झाली असतील, कोणाच्या परमार्थाला 50 वर्ष, 60, 70 काय असेल तर असेल, पण आपण या परमार्थ मार्गावरती निघालेलो आहोत। आपला परमार्थ चालू झालेला आहे। परमार्थ करत असताना मात्र या परमार्थाची काहीतरी दिव्य अनुभूती यावी त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत असतो। अरे गड्या, माझा परमार्थ हा इथपर्यंत आलाय, मला काहीतरी अनुभूती यावी,
कधीतरी त्या देवाचं दर्शन व्हावं, कधीतरी त्याचा अंगसंग व्हावा, कधीतरी मला त्याची भेट व्हावी, या आशेने आपण या परमार्थामध्ये आहोत. दोन कारणांना आपण या परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. एक आपली पूर्वजन्माची पुण्य आणि या जन्माची आस्था. पूर्वजन्माच्या पुण्याने इथपर्यंत आपण आलोय. या ठिकाणी या धर्म मंडपाशी आपण जोडले गेलोय. हे आपल्या अनंत जन्माचे पुण्य आहे, म्हणून आपलं इथे येणं घडले. दोन गोष्टी यांनी सांगितल्या, सकाम पुण्य आणि निष्काम पुण्य. सकाम पुण्याचं फळ काय की आपण या धर्म मंडपामध्ये आलोय. आपल्याला असं वाटतं की आपण परमार्थ करावा, कीर्तन श्रवण करावं, काहीतरी नामस्मरण करावं, दान धर्म काहीतरी आपल्याकडून चांगलं सत्कर्म घडावं. अर्थात याला सकाम पुण्याचा उदय म्हणतात. सकाम पुण्याचा उदय झाल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये रुजू झालेल्या आहेत आणि त्या दिशेने आपला परमार्थ चालू आहे. एवढ्यावर न थांबता या ठिकाणी निष्काम पुण्याचा उदय होणं गरजेचं आहे. निष्काम पुण्याचा उदय. निष्काम पुण्याचा उदय होणं म्हणजे काय होणं? इथं आल्याच्या नंतर आतापर्यंत असं आपल्याला सर्वांनाच वाटतं की आपण या परमार्थ पथावरती आहोत, मार्गावरती आहोत, देवाने आपल्याला भेटावं त्याच्यासाठी म्हणून आपण काही प्रयत्नही करतो. पण निष्काम पुण्याचा उदय आता आपल्या अंतःकरणामध्ये झाल्याच्या नंतर आपल्या उद्धाराच्या संबंधी काळजी वाटायला पाहिजे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करीन नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही खंड येईल कर्म, पारुषीतील धर्माधर्म, कास याने कळेल वर्म, मनोने श्रम वाटत असे. याला काय म्हणायचं? याला निष्काम पुण्याचा उदय म्हणायचं. उत्पन्न झाली पाहिजे. अहो कधी भेटे, कोणी गावी आहे, सांगा हा विठ्ठल, असं अंतःकरणामध्ये सदैव त्याच्याबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. आणि जे भेटल त्याला आपण विचारलं पाहिजे. सांगा ना हो, उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासे, देव माझ्यावरती कृपा करेल का, माझी लाज राखेल का, एकच आम्हाला चिंता सतावते. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. आता मात्र कोणीतरी सांगणारा भेटला पाहिजे. या परमार्थ पथावरती आपण चाललोय ना, असं कोणीतरी म्हटलं पाहिजे की आता हातपाय गाळून तुम्ही बसू नका. अहो आलाय, जवळ आलाय टप्पा तुमचा परमार्थाचा. ज्यासाठी तुम्ही सुरुवात केली, कशासाठी? शेवट गोड होण्यासाठी. अट्टहास कशासाठी चालवलाय? देव भेटण्यासाठी, कधीतरी त्याची दिव्य अनुभूती येण्यासाठी आम्ही अट्टहास करतोय. आणि हा अट्टहास करून आम्ही परमार्थाच्या वाटेला निघालोय. आणखी मात्र देव भेटायला तयार नाही, कधी त्याची दिव्य अनुभूती आली नाही. संसार तर सोडलाय आणि बरच दूर आलोय. मग अशा वेळेला साधक भयभीत होतो. त्याला भीती वाटते, अरे आपण तर संसार सोडला आणि फार दूर आलोय, आणखी देवही दिसायला तयार नाही आणि संसारावर आपण तुळशी पत्र ठेवले, संसार जाळला, आपण संसाराच्या नावाने शून्य घातले आणि परमार्थाची वाटचाल करतोय. म्हणजे पाठीमागे जर वळून बघितलं तर संसार अस्ताव्यस्त झालाय आणि पुढे देव दिसायला तयार नाही. अशा वेळेस तो घाबरलेला साधक, त्याला दिलासा देण्याचं काम आपली संत मंडळी करत असतात. परमार्थाच्या वाटेवर कोणीतरी आधार पाहिजे. आधार पाहिजे. थांबू नका. जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत वाटचाल करत राहा. एक दिवस नक्की देव भेटणार आहे. पूर्वसुरी संतांना देव भेटला की नाही? भेटला. पूर्वसुरी संतांना देवाचा अंगसंग झाला की नाही? झाला. त्यांच्यासाठी तो धावून आला की नाही? आला. त्यांची काही कामं केली की नाही? सर्व कामं केली. म्हणजे काही अभंग काय सांगतोय आपल्याला? पण आपण परमार्थाच्या वाटेला लागल्याच्या नंतर नाही आपल्याकडे देव येणार, नाही आपले काही काम करणार, पण किमान दर्शन तरी, त्याचं दर्शन तरी, कधीतरी त्याची अनुभूती तरी. मग परमार्थच आपल्याला याच्यासाठी करायचा की त्या देवाची आपल्याला अनुभूती आली पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्याच्याशी संवाद करणं गरजेचं आहे. आपण परमार्थाच्या वाटेला निघाल्याच्या नंतर बघा, देवाशी संवाद होणं फार महत्वाचं आहे. संवाद बोलायचं, त्याच्याशी काय बोलायचं? देवा ऐकताय तुम्ही माझं बोलणं? कळतंय आपल्याला बोलायचं देवाला. काय बोलायचं? देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, असं रोज बोलायचं. मला वाटतं जरा आमचं लांब होतं नाही का? देवा तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, ही माझेपणाची
भावना जागृत करून आपण देवाशी संवाद करायचा, बोलायचं. पण नुसतं कोरडं बोलायचं नाही, बरं कोरडं बोलायचं नाही. नाहीतर बऱ्याच वेळा प्रेम नाही का सांगणारे लोक आहेतच की नाही, आपण त्याच्यावर कितीतरी वेळा चिंतन झालेलं आहे आपलं प्रेमाच्या संबंधानं. बऱ्याच वेळा लोक बोलून दाखवतात की आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, तुमचं आमच्यावरती प्रेम आहे. हे व्यावहारिक शांती प्रस्थापित करण्यासाठी म्हणून जो लोकव्यवहार केला जातो त्यावेळेस ही अशी भाषा बाहेर येते. खरी जी प्रेमाची भाषा आहे ना, खरं जे प्रेम व्यक्त होतं ना, ते प्रेम कधी व्यक्त होत नसतं. ते दोनच गोष्टीने व्यक्त होत असतं, एक तर हृदयाने आणि एक तर नेत्राने. पण बऱ्याच वेळा माणसं बोलून दाखवतात की आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. या कोरड्या प्रेमाला काहीही अर्थ नाही. ज्यावेळेस आपण देवाशी संवाद करतोय ना, त्यावेळेस कोरडं बोलून चालत नाही देवाला. त्यावेळेस अंतःकरण आपलं द्रवीभूत झालं पाहिजे, आसू दाटले पाहिजे, अश्रू बाहेर आले पाहिजे. आणि ते अश्रूची किंमत खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आहे. राष्ट्रसंत डोंगरेजी महाराजांचं फार महत्वाचं वाक्य म्हटले, संसारामध्ये रडल्याच्या नंतर आपल्याला दुर्बल समजलं जातं आणि परमार्थात रडल्याच्या नंतर आपल्याला सबल समजलं जातं. सबल. मग आपल्याला जर कोण सबल समजावं असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने देवासाठी अश्रू घालणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण देवाच्या समोर बसतोय ना, त्यावेळेस त्याला बोलायचं, आणखी भरपूर बोलायचं. बस मी सर्व बंध तोडले आणि फक्त तुझ्या दिशेने माझा प्रवास चालू आहे देवा. माझं कर्तव्य म्हणून या सर्व गोष्टी मी करतोय. मला माझ्या मुलांचं भरण पोषण करायचंय, त्यांना मोठं करायचंय, माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे. बस ते कर्तव्य माझं, ते मला पार पाडणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आहेत ज्या संसारामध्ये मी आलोय ना, त्या संसाराचे सर्व कर्तव्य मला पार पाडायचे. पण सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला गुंतायचं नाही. गुंतायचं नाही, राहायचंय असूनही संसारी. संसारात राहणं नित्य आहे, संसार सोडायचा नाही. आणि असा जर मी संदेश दिला ना, तर तो वेगळा संदेश जाईल. डोंगरावरही भली गर्दी होईल, मग नाही का? बरोबर आहे की नाही? चला म्हटले आता संसारात थांबायचं नाही. चला तुम्ही म्हणतात महाराज आता कुठे जायचं? चला भामचंद्रावरती, चला गोरडेश्वरावरती. अहो तिथं फार गर्दी होईल आणि त्या गर्दीमध्ये आपला परमार्थ साधला जाणार नाही. त्या ठिकाणी संसारात आहोत ना आपण, या ठिकाणी आपल्याला राहायचंय. पण एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली, कुठली? वारकरी संप्रदायाच्या संबंधाने बोलायचं झालं तर वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी संप्रदाय. इथं देवाशी संवाद करता करताच देव होता येतो. देवाशी संवाद करता करता या ठिकाणी देव होता येतं. इथं साधक म्हणून आलेला तो सिद्ध होतो. नाराचा नारायण होतो की नाही, फक्त या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. I
लागलं पाहिजे, कारणी लागलं पाहिजे. परमार्थाच्या वाटेवर आपण निघालोय, कधीतरी तो टप्पा आपल्याला गाठता आलाच पाहिजे. आपल्या संतांनी तो टप्पा गाठलाय आणि संतांनी सांगितलं की इतर तुम्ही आता कुठेही भटकू नका, अंतःकरणाची व्यवस्थित अवस्था करा. जोपर्यंत अंतःकरण मृद होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ परिपक्व झाला असा त्याचा अर्थ होत नाही. अंतःकरणावरती फार अवलंबून आहे. दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर आपलं अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. आपला परमार्थ कुठपर्यंत आलाय हे दुसऱ्याला विचारण्याचं काही कारण नाही. आपला आदरच कळतं की आपण किती खोलवर आहोत, नाही का, किती पाण्यात आहोत, दुसऱ्याला विचारायचं. आणि बऱ्याच वेळा असं असतं की लोकांना काही स्तुती करून घेण्याची सवय असते. कसं वाटलं, लोक म्हणतात भारी वाटलं, भारी 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 वाटलं, मग आणखी त्याला बरं वाटलं, चला चला स्तुती प्रिय. लोकांना विचारायचं नाही कीर्तन चांगलं झालं का, पडलं का, कसं झालं, ते ज्याचं त्यालाच कळत असते. बरं ज्याचे आपण लोक नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर पण काही महाराज लोक नाचतात, बरं कसं वाटलं, अहो लय भारी वाटलं महाराज, इतकं भारी वाटलं की परत ऐकण्याची आता इच्छाच नाही, इतकं भारी वाटलं. आणि परत काय ऐकायचं, कारण त्याच ठिकाणी आता जीवपणाचा घात झालाय. म्हणजे तो का म्हणे कानी ऐकले मार, त्या क्षणी आता आमचं म्हटले पुन्हा काही श्रवण करावं अशी अपेक्षाच राहिली नाही. तुमच्या एका वाक्याने नाही का महाबोध झालाय आम्हाला असं विचारतात माणसं. पण तुम्हाला सांगू, आपल्याला कळत असते कुठपर्यंत आपला परमार्थ चाललाय, कुठपर्यंत आपण आलो, आपल्या अंतःकरणाची काय दशा आहे ते ज्याची त्याला कळतं. आणि ती परमार्थ करत असताना काही गोष्टी सांगितल्या. आपण वस्तुनी संतांनी काय केलं ते एकदा त्याचं अवलोकन करायला पाहिजे. मागं थोडं फार महत्वाचं आहे. काही टप्पे चालत आले ना की मागं बघायचं. चला आता आपल्या गुरुजींनी आपल्याला दीक्षा दिलेली आहे, मंत्र दिलेला आहे, त्याचं बीजारोपण तो खोलवर किती रुजलाय हे बघणं गरजेचं आहे. बघणं गरजेचं आहे. आणि मग जर आपल्या अंतःकरणाची एक द्रवीभूत अवस्था होत असेल, देवाच्या संबंधानं प्रीती उत्पन्न होत असेल, जे काही भूत मात्र आहेत त्यांच्या संबंधानं दया उत्पन्न होत असेल, तर समजायचं नाही आता आपला योग्य मार्ग आहे. योग्य मार्ग बघा ना तुम्ही, अंतःकरणाची परिपक्व अवस्था झाल्याशिवाय साधूपणा ही सिद्ध होत नाही. ते वाल्मिक महर्षींच्या आश्रमामध्ये वाल्मिक महर्षी आता वाल्य पण त्यांचं गेले आणि आता महर्षी वाल्मिक झाले. अशा वेळेला त्या आश्रमामध्ये बस त्यांचं काहीतरी ध्यानधारणा चालू आहे. आणि अशा वेळेला बाहेर झाडावरती एक पक्षी बसलेला आहे, क्रोन्स नावाचा पक्षी येतो. एक पारधी आला आणि पारध्याने बाण मारला त्या क्रोन्स पक्षाला. तो पक्षी खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर वळत पडला तो, बस रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पक्षी पडलेला आहे. विवळत पडलेला पक्षी पडल्याच्या नंतर वाल्मिक महर्षी बाहेर आले आणि त्या पारध्याला बोलू लागले, अरे पारध्या, तू बाण त्या पक्षाला नाही मारला, म्हटले तो बाण माझ्या हृदयाला लागला. आज तो उघडत नाही, मी विवळतोय. बघा ना, एक काळ असा होता, किती रांजणं भरले म्हटले त्यांनी, 7 रांजणं. इतके माणसं मारले, त्यावेळेस त्यांचं अंतःकरण द्रवीभूत झालं नाही. आणि आता नुसता पक्षाला बाण लागल्याबरोबर अंतःकरणाची काय अवस्था झाली, रडू लागले ते, डोळ्यातून पाणी आलं. हे कारण काय होतं, हे कशाने होतं असं, हे नामाने होतं. बघा, नामाने अंतःकरण मृत होतं. जोपर्यंत नामसाधना सिद्ध होत नाही ना तोपर्यंत कशातच बीजारोपण त्या अंतःकरणात होत नाही. याच्यासाठी म्हणून ही साधना फार महत्वाची आहे. आणि ही साधना करत असताना त्या साधनेचा बऱ्याच वेळा अभिनिष होत असतो. आम्ही नाम साधना करतोय, आम्ही नाम साधना करतोय, आमचं नाम घेणं चालू आहे, आम्ही इतका जप करतोय, आम्ही तितका जप करतोय, इतका कोटी तितका कोटी, हे सांगण्यामध्येच कधी अहंकार येतो आणि कधी आपल्याला चिटकतो सांगता येत नाही. पण ज्या वेळेस आपण ही साधना करतोय ना, पाशी साधना करत असताना फार दाखवण्याची ही गरज नाही, दाखवण्याची गरज नाही. आणि ही साधना करताना त्या साधनेचा कधी आपल्याला अभिनिवेश अहंकार झाला नाही पाहिजे. बघा तुम्ही, आपण दसऱ्याला ते भांडे घासतो, आता म्हणजे घासतातच मंडळ, नाही का, महिला मंडळीचं ते कामच आहे. आता ते करतात ते स्वच्छ दिसावं याच्यासाठी म्हणून. आताही नाही का 2-4 दिवसापूर्वी घासलीच असते सांगतात ते म्हणून असतेच ते. पण आपल्याकडे दसऱ्याला फार विशेष नाही का. आणि त्या ते तांब्याचं भांडं असतं, तांब्याचे भांडे असतात, ते घासण्यासाठी एक विशिष्ट पावडरचा उपयोग केला जातो. आता मी कशाला सांगतो, कारण मी काही त्याचा जाहिरातदार नाही आणि त्याच्याकडून मला काहीही मिळत नाही, बरोबर.
त्या विशिष्ट पावडरचा आपण उपयोग करतो घासून झाल्याच्या नंतर. मग ते घासले, धुतले, ऐका बरं, धुतल्याच्या नंतर पाण्याने स्वच्छ केल्याच्या नंतर त्याला आपण पुसतो का तसेच पाण्याने पुसतो? कारण पाण्याने धुतले पण बऱ्याच वेळा त्या पाण्याचे प्रोबल त्याच्यावरती येतात, डाग पडतात त्या पाण्याचे, मग त्याला पुसावं लागतं. तसंच आहे साधना करत असताना. मी साधना करतोय ते जे डाग आहेत ना, हे डाग त्याच्यावरती चिटकतात आणि ते पुसण्यासाठी म्हणून पुन्हा त्या नामाची गरज पडते. नाम साधना करत असताना अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. त्या ईश्वराचं नाव, त्या देवाचं नाव, जे नाव आपल्याला प्रिय आहे ते नाव आपण घेतलं पाहिजे आणि त्या नामाची अंतःकरणामध्ये प्रीत जडली पाहिजे. इतकी प्रीत जडली पाहिजे, इतकी, मग त्याला कितीही विरोध झाला ते नाव घेण्यासाठी आतापर्यंत झाला की नाही, लोकांना विरोधाला सामोरं जावं लागलं. परमार्थ त्यांना घरामध्ये करता आला नाही आणि अशा वेळेलाही तो साधक त्या निवास काय हो, आता माझं प्राण गेले तरी चालते पण मी नामावरची प्रीती कमी करणार नाही. विठ्ठल किती भक्त प्रवाहाला किती त्रास झाला, काय म्हणजे नारायण नामाचा उच्चार करतो बाबा, कशासाठी करतोय, माझा देव आहे त्याच्यासाठी करतोय, त्याची प्रीत माझ्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून मी करतोय, प्रेमाने मी नामस्मरण करतोय. त्यावेळेस त्या हिरण्यकशिपूने सांगितलं की नाही, तुला नाव घेता येणार नाही. त्याला मारण्यासाठी किती प्रयत्न केले पण त्याने नाव घेण्याचं सोडलं नाही. अर्थात तो भक्त तुटतो पण सोडायला तयार होत नाही, कारण ती इतकी प्रीत जडलेली असते अभंगाचं पहिलं.
संबंधानं प्रीती अंतःकरणामध्ये जडलेली, ती प्रीती इतकी जडलेली, प्रेम जडणे फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल एकदा प्रेम जडले की मग काही केलं, किती विरोध जरी झाला तरी मात्र मागे सरण्याचं काही कारण नाही. मागे सरण्याचं काही कारण नाही. एकदा त्याला जीवन समर्पित केले ना, मग मागे हटायचं नाही. जो होगा सो देखा जाएगा. काय व्हायचं तर होते, पण आता मात्र मागे सरायचं नाही. ही प्रेमातली गोष्टच अशी प्रेम. पण हे प्रेमाच्या संबंधाने जे आपलं बोलणं चाललंय, हे नामाच्या संबंधानं चाललंय, देवाच्या संबंधानं चाललंय. आता जगामध्ये ज्या प्रेमाच्या संबंध नाही का, ते 3-4 अक्षराचं काय बांधलेलं प्रेम आहे, त्याच्या संबंधाने ही चर्चा नाही. हे देवाच्या बद्दलचं प्रेम, देवाच्या संबंधानं. एकदा त्या भक्ताला कितीही संकट आले, कितीही त्रास झाला तरी तो मागे सरत नाही. बघा ना, जगद्गुरु महाराजांचं जीवन घ्या, अन्य आपल्या सर्व संतांचं जीवन घ्या. त्रास झाला पण मागे सरले नाही. अहो, जेवढा त्रास झाला तितक्याच क्लेशाने परत त्यांनी ते काम करायला सुरुवात केली. आणि वास्तविक पाहता त्रास झाल्याच्या नंतर काही करण्याची कारण नव्हतं काम करण्याचं. परत तिथं यायचं, लोकांचे बोलणे खायचे, परत कुणीतरी काहीतरी बोलायचं, उकळतं पाणी अंगावर टाकायचं. या सर्व गोष्टी झाल्या कशामुळे झाल्या? केवळ आणि केवळ जगाला शहाण करून सोडतोय त्याच्यामुळे हा त्रास झाला की नाही. आणि त्यांना या गोष्टीची काही गरज नव्हती. आत्मप्रकाशाच्या मंदिरामध्ये ते स्थिर झाले. बस काही गरज, काय करायची गरज होती महाराजांना? आपल्यासाठी खाली आले, आपल्यासाठी इतका त्रास सहन केला. वास्तविक पाहता एकदा आत्मबोध झाल्याच्या नंतर, त्या आत्मप्रकाशाच्या मंदिरात स्थिर झाल्याच्या नंतर पुन्हा खाली येण्याचं काही कारणच नाही. पण आपल्या सर्वसामान्य जनांसाठी हा सर्वसामान्य समाज अंधाऱ्या रात्रीमध्ये त्रास पडतोय. त्याला ज्ञानाचा मार्ग दिसला पाहिजे, हा प्रशस्त वाटेने चालला पाहिजे. म्हणून संतांनी अगदी आपल्या हाताला धरलं आणि या वाटेवरती आणलं. बरोबर की नाही? होतो अज्ञानाच्या अंधारात हो संतीत जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा अंतु आणले. आत्मप्रकाशाच्या मंदिरामध्ये घेऊन संत आपल्यासाठी आले, आपल्याला घेऊन निघाले. वास्तविक पाहता त्यांना काही करण्याची गरज नव्हती. काही सर्व झालेलं होतं. या विरोधात कोणते करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. काय करण्याची कृतकृतश्च भारत, आता काही करण्याची गरज नाही. पण सांगू, वारकरी संतांचं वैशिष्ट्य आहे, मुक्तीच्या नंतर देखील एक त्यांचं काम शिल्लक असतं आणि ते सर्व जगाला हात देतात. यारे यारे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.